BEd CET देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता आनंदाची बातमी आलेली आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांचे पेपर 27, 28 आणि 29 तारखेला आहे त्यांना आता त्यांच्या सेंटरचे जे नाव आहे हे माहिती पडलेले आहे। म्हणजे तुम्ही तुमची हॉल तिकीट परत डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थ्यांनी परत आपली हॉल तिकीट डाउनलोड करा, त्यामध्ये तुम्हाला तुमचे सेंटर हे माहिती पडणार आहे। तर हॉल तिकीट जर डाउनलोड करता येत नसेल तर या व्हिडिओमध्ये आपण जी प्रोसेस सांगणार आहे त्या प्रोसेसनी तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। सर्वात प्रथम CET सेलच्या साईडला या, CET एक्झामिनेशन पोर्टल 2026-27 ला क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर लॉग इन करण्यासाठी सांगण्यात येणार। यामध्ये तुमचा ईमेल ID टाका, इथे पासवर्ड टाका आणि साइन इन करा। ईमेल ID तोच जो तुम्ही रजिस्टर केलेला होता। तुमच्याकडे पासवर्ड नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्ड करू शकता, आणि जर तुमच्याकडे पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्टली पासवर्ड टाका, ईमेल ID टाका तुमचा आणि साइन इन करा, म्हणजे आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये एक ऑप्शन दिलेला आहे ते म्हणजे हॉल तिकीट और ॲडमिट कार्ड। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्ही जी एक्झाम देणार आहे म्हणजे CETची BEd जनरल स्पेशल आणि BEd ELCT, तर गेट हॉल तिकीटचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला इथेच। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येऊन जाणार। तर गेट हॉल तिकीटला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर डाउनलोड ॲडमिट कार्डचं ऑप्शन आलेलं असेल। इथे तुमचा ॲप्लिकेशन नंबर, इथे तुम्हाला तुमचे नाव आणि डाउनलोड, तर या ॲरोला तुम्हाला क्लिक करायचं आहे। म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये ते PDF असेल तुमची हॉल तिकीटची, ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाणार। तर तुम्हाला इथे जे डाउनलोडचं ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करायचं आहे। तर बघू शकता तुमच्या हॉल तिकीटवर सुद्धा जे सेंटर इथे ब्लँक होतं यामध्ये आता सेंटरचे नाव आलेले आहे। तुम्ही CETचा अर्ज भरला होता, तुम्हाला काल जो व्हिडिओ दिलेला होता त्यामध्ये तुम्हाला तुमचे जे लोकेशन होते म्हणजे डिस्ट्रिक्ट होते हे माहिती झालेले होते। त्यानंतर तुमचा पेपर कोणत्या शिफ्टमध्ये आहे, कोणत्या तारखेला आहे हे सुद्धा माहिती झालेलं होतं, परंतु ही जी स्पेस होती ही तुम्हाला ब्लँक होती, यामध्ये कोणतेही ऑप्शन नव्हते। तर यामध्ये तुमचे हॉल तिकीटवर तुमचे सेंटर म्हणजे जेही तुम्हाला कॉलेज मिळाले असेल, कोणते TCSचे सेंटर मिळाले असेल, या प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमच्या लॉग इनमध्ये संपूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे। तर परत तुम्ही तुमचे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या। नवीन हॉल तिकीटमध्ये तुम्हाला तुमचे सेंटर हे माहिती पडणार। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमची हॉल तिकीट डाउनलोड करू शकता। तर विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपली हॉल तिकीट डाउनलोड करा, कोणते सेंटर मिळालेले आहे हे एकदा चेक करा, आणि BEd ॲडमिशन 2026-27 बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि जर कोणाला कुठे काही अडचण असेल, काही इश्यू असेल, कोणाचं स्पेलिंग मिस्टेक असेल, कोणाचं काही फॉर्ममध्ये चुकलेलं असेल, तर तुम्हाला एक हेल्पलाईन नंबर दिलेला आहे। या हेल्पलाईन नंबरला तुम्ही फोन करून तुमचे प्रॉब्लेम सांगू शकता। ते तुम्हाला संपूर्ण सोल्युशन सांगतील आणि त्या प्रकारे तुम्ही नंतर एक्झाम सेंटरला जाऊन त्यामध्ये जेही तुम्हाला सोल्युशन देतील ती प्रक्रिया तुम्ही अप्लाय करू शकता। तर BEd ॲडमिशनच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।